संस्था जे चालवत आहेत कष्टानं त्या का प्रॉफिट मेकिंग संस्था नाही आहेत. धारावी आसपासच्या परिसरातल्या आणि मला वाटतं ती म्हाडाने बांधून दिलेली जागा आहे. म्हाडाची लीजवर आहे. म्हाडाने दिलेली जागा, लीजवर असलेली जागा गौतम अडाणीचे लोक अशा तऱ्हेने त्या धारावीमध्ये हाहाकार माजलेला आहे. काय देवेंद्र फडणवीस या मुंबईचे पालकमंत्री, हा अत्यंत गंभीर विषय आहे आणि हा प्रत्येक मराठी माणसाच्या काळजात कट्ट्यार खुपसणारा हा विषय आहे. माननीय उद्धव ठाकरे आणि आम्ही सगळे धारावी वाचवा का सांगतो ते यासाठी सांगतो आहोत. रात्री अपरात्री तुम्ही बुलडोझर JCB घेऊन सामाजिक कार्यकर्त्यांच्या संस्थांवरती ती चालवता फिरवता. पोलीस काही करायला तयार नाही. म्हाडाचे अधिकारी हात वर करतात. आम्ही काही केलं नाही म्हणतात. मग हे कोण करत आहे? धारावी ताब्यात घेण्यासाठी गौतम अडाणी यांनी गुंडांच्या फौजा बाळगल्यात का अंडरवर्ल्ड डॉनला सुपाऱ्या दिल्यात? पाकिस्तानातून गुंड आणल्यात का? त्या सर्व गुंडांची नावं माझ्याकडे आलेली आहेत. मी पोलीस आयुक्तांना पाठवणार. आता मी उद्धवजींच्या कानावर हा विषय घालीन. काय त्या भागामध्ये आमदार आहेत, आमच्या काँग्रेसचे आहेत, वर्षा गायकवाड आहेत, अनिल देसाई आमचे खासदार आहेत, सगळ्यांशी मी बोलीन आज. पण हा अत्याचार गौतम अडाणीचा काय विरोध आहे आम्हाला, आमचा गौतम अडाणीला मुंबईत, याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे बाबूराव माने. 30-35 वर्षाच्या संस्था ज्या त्यांनी कष्टातनं उभ्या केल्या, त्याच्यावर तुम्ही मध्यरात्री गुंडांच्या मदतीनं बुलडोझर चालवता आणि सरकार आणि त्यांची कायदा सुव्यवस्था कुठे झक मारते. मोदी फ्रान्सला गेले आहेत. आता पाठोपाठ अडाणी पोस्ट तिथे एखादं कॉन्ट्रॅक्ट घ्या तुम्ही, अख्खं जग ताब्यात घ्या. पण गरिबांची धारावी का गिळत आहे? मराठी माणसाच्या संस्थांवरती का बुलडोझर चालवत आहे? हा प्रश्न देवेंद्र फडणवीस जे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, हे जे आहेत महापालिकेत निवडून आलेले आहेत भाजपचे, आणि त्यांचे प्रमुख मराठी, तुमच्या अंगात मराठी रक्ताचा एक जरी थेंब असेल खरा तर अडाणीला प्रश्न विचारा की हा जो तुझा मराठी माणसाला उद्ध्वस्त करण्याचे जे काय कारस्थान चालू आहे ते कशासाठी, कोणासाठी? धारावीमध्ये शिवसेना विरोधाचे हे कारण आहे. चला पुढे बोला. पण रावसाहेब, स्थानिक स्तरावर बाबूराव माने हे धारावी बचाव आंदोलनाचं नेतृत्व करतायत. तेच कारण बघा, मुख्य कारण तेच आहे की त्यांनी धारावीमधले रहिवासी, धारावीमधले छोटे छोटे उद्योजक, कुटीर उद्योजक, त्यांच्या संरक्षणासाठी तो लढा उभारलेला आहे. सर्व पक्षीय, त्या शिवसेना आहे आणि ते तिथे शिवसेनेचं नेतृत्व करत आहे. त्याची किंमत त्यांना नक्कीच मोजावी लागते. गौतम अडाणींनी गुंडांच्या टोळ्या पोचल्या आहेत का, हा माझा प्रश्न आहे. गौतम अडाणी हे उद्योगपती स्वतःला समजतात ना, मग त्यांनी उद्योगपतीसारखं वागावं, त्यांनी रतन टाटासारखं वागावं, त्यांनी मुकेश अंबानीसारखं वागावं उद्योगपती म्हणून, त्यांनी बिर्लासारखं वागावं, त्यांनी गुंडांच्या टोळीच्या प्रमुखासारखं वागू नये, त्यांनी दाऊद इब्राहिम वगैरे वगैरे जे आहेत, छोटा शकील, त्या पद्धतीनं वागाल तर आम्ही छातीवर गोळ्या झेलायला तयार आहोत. हे माझ्या गौतम अडाणीला आव्हान आहे. मला सांगतो मी, उद्या 2 वाजता आम्ही एअरपोर्टला जातो आहोत. जे एअरपोर्टला मध्यंतरी प्रकार झाले आहेत, परत मला सांगतो, उद्या 2 वाजता आमच्या एअरपोर्टला मेळावा आहे. ज्या पद्धतीनं एअरपोर्टसुद्धा ताब्यात घेऊन काही गुंडांच्या ताब्यात दिलं आहे आणि तिथे गोल्ड स्मगलिंगसारखे प्रकार त्या गुंडांकडून आले समोर आणि त्यासाठी शिवसेनेला तिथे दडपण्याचा प्रयत्न होतो आहे. उद्या आम्ही 2 वाजता एअरपोर्टला जात आहोत. तुम्ही आरोप केलाय की पाकिस्तानातून गुंड आणले आहेत काय असा प्रश्न आहे. तुम्ही समजून घ्या मी काय म्हणतोय ते. पोलीस म्हणतात ही कारवाई आम्ही केली नाही.